स्वभाव रोख निभाव रोहिते दादा पवारे सरळ स्वभाव रोख निभाव रोहिते दादा आजी गाणं रचलं कोणी त्यांची इच्छा बघ नारळ होता ना रे? बाहेर नारळ बाहेर हे जुनंच असं होतं ना. एक बारकं मंदिर होतं आतमध्ये, त्याला दरवाजा वगैरे होता पाहिजे पहिलं बारकं मंदिर आणि आतमध्ये दरवाजा होता. एक मोठं मंदिर. राहुलचा काढा. चला चल बरोबर ये सर्वांना विनंती आहे, इकडे तिकडे जे बसलेत ते जेवढं पुढे बसता येईल तेवढे बसा. वाटेवर जागा आहे भरपूर. सगळ्यांना विनंती आहे, चला खाली बसून घ्या सगळे. आज
या ठिकाणी रोहितदादाने जो धावता दौरा काढला आहे त्या निमित्तानं या ठिकाणी रोहितदादा कवडगावमध्ये उपस्थित झाले आहेत. बऱ्याच दिवसाची आपली ओरड होती. आपल्या गावाचं प्रेमही आपल्या आसपासच्या गावाचा विचार केला, आमच्या गावाचा विचार केला तर आमच्या सगळ्या गावापेक्षा या ठिकाणी कवडगावने असं भरभरून असं या ठिकाणी दादा आपल्याला लंकेच्या माध्यमातून भरभरून असं प्रेम या ठिकाणी दिलेलं आहे. तसं पाहता मोठा पुढारी आपल्याकडे कोणी नसताना कवडगाव मध्ये सगळे पुढारी एका बाजूला गेले असतानाही या ठिकाणी सामान्य जनतेने त्यातल्या सगळ्या युवक वर्गाने या ठिकाणी अगदी मन लावून या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याबद्दल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी कवडगावकरांचं या ठिकाणी मी मनापासून असं आभार मानतो. आणि या ठिकाणी दादा यातली आता जो आपण रस्ता आहे हा रस्ता चोंडीपर्यंत खराब आहे, आरंगाव ते चोंडी. तर